भूषणगड किल्ल्याची उंची 904 मीटर आहे व हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। देवगिरीचा सम्राट सिंघनदेव यादव 1210 ते 1247 या काळात हा किल्ला बांधला। आदिलशहाकडून इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची फेरउभारणी केली। स्वराज्यात भूषणगडचा किल्ला गुप्तहेर खात्याचा महत्त्वाचा भाग होता। भूषणगडचा किल्ला सखल भागात असल्यामुळे तो दूरवरूनही आपल्या दृष्टीस पडतो, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणे सोपे होते व शत्रूवर हल्ला करणे सुलभ होते। भूषणगड चढाईस सोपा असून हा किल्ला सर करण्यास सुमारे 30 मिनिटांचा कालावधी लागतो। पायऱ्या चढताना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूला राहतात। या रचनेमुळे शत्रू नेहमी गडावरून माऱ्याच्या टप्प्यात राहतो। भूषणगडावर प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार पाहावयास मिळते। प्रवेशद्वार आतल्या बाजूस असल्यामुळे प्रवेशद्वारावर थेट हल्ला करणे अशक्य होते। प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या पाहायला मिळतात। प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून प्रवेशद्वाराची बांधणी गोमुखी पद्धतीने केलेली आहे। प्रवेशद्वारापासून टेहाळणी बुरुजापर्यंत आपल्याला भक्कम तटबंदी पाहायला मिळते। टेहाळणी बुरुजाच्या वाटेत आपल्याला तटबंदीवरील शौचकूप पाहायला मिळते। तेथूनच पुढे गेल्यावर आपल्याला गडाचा उंचवटा पाहायला मिळतो। टेहाळणी बुरुजापासून मधल्या उंचवट्याकडे जाताना उजव्या बाजूस बांधीव विहीर पाहायला मिळते। या विहिरीजवळच महादेवाचे छोटे मंदिर आहे। महादेवाच्या मंदिरापासून पुढे गेल्यावर आपल्याला गडदेवता हरनाई मातेचे दर्शन होते। या मंदिरात हरनाई मातेची 1.5 फूट उंचीची मूर्ती पाहायला मिळते। मूर्तीवर पिवळा मुखवटा लावलेला आहे। मंदिराच्या परिसरात एक दीपस्तंभ पाहायला मिळतो। मंदिरासमोरील पाऊल वाटेने उंचवटा उतरून आपण गडाच्या उत्तर तटबंदीजवळ पोहोचतो। उत्तर तटबंदीवरून आपणास तोफ बुरुज पाहायला मिळतो। येथून गडाचे विहंगम दृश्य दृष्टीस पडते। तटबंदीवरून चालत गेल्यास आपल्याला पश्चिम तटबंदीवरील शौचकूप पाहायला मिळते। येथूनच पुढे गेल्यावर भक्कम बुरुज व बांधीव तलाव पाहायला मिळतो। गडावरून खाली उतरताना आपल्याला नवीन बांधलेले भुयारी देवीचे मंदिर दृष्टीस पडते। या मंदिराच्या बाजूला आपणास जुने भुयारी मंदिर पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने भूषणगडचा किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लामतारा असे ठेवले। पुढे पेशवे काळात भूषणगडचा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला व पेशवाईत भूषणगडचा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात राहिला। इसवी सन 1848 रोजी इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला। भूषणगडचा किल्ला साताऱ्यापासून 51 किलोमीटर अंतरावर आहे व